मॉर्निंग एव्हरीवन, सगळ्यांना माझा सुप्रभात. मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या जेएनझीच्या काही मुलांना ताब्यात पोलिसांनी घेतलं आणि त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यावर कारवाई सुद्धा झाली. आपण सगळे तो व्हिडिओ पाहिला. त्यात आपल्याला स्पष्ट दिसतंय की मुंबईच्या सायन पोलीस स्टेशन मधला पवन सांगळे नावाचा जो काही कर्मचारी आहे पोलीस, तो त्या ठिकाणी जेएनझीला ताब्यात घेतल्यानंतर धमकी देतोय की फिर तुम अगर इस एरिया में दिखे तो तुम्हारे जेब में 50-50 ग्राम का पाउडर डाल दूंगा. ड्रग्स टाकणार, मग आयुष्यभर जामीन नाही आणि काय नाही, सगळं बर्बाद. समझे कसम से घर पे इधर वापिस अगर कितना मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल. मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में. अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया क्या, जिंदगी गया. नो जामीन. अरे जर पोलीसच अशा पद्धतीनं गुंडांसारख्या धमक्या देणार असतील तर ही महाराष्ट्राच्या गृह खात्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आम्हाला जी काही माहिती मिळते, आम्ही जे काही पोलिसांशी बोलतोय, त्यातनं आम्हाला हे लक्षात येतंय की पोलिसांवरती त्या ठिकाणी गृह खात्याच्याच वरिष्ठांचा प्रचंड दबाव त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी काल तुम्ही निलंबनाची कारवाई राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आपण केलीत, पण आदरणीय देवाभाऊ, मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की तुम्ही फक्त निलंबनाची कारवाई कशी काय करू शकता. तुम्हाला आठवत नसेल तर तुम्हाला मी सांगतो ना, तुम्ही राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राला एक आश्वासन दिलं होतं की ड्रग्ज सारख्या गंभीर प्रकरणांमध्ये जे त्या ठिकाणी पोलीस सापडतील त्यांच्यावरती आम्ही निलंबन नाही तर बडतर्फीची कारवाई करू. मग असं असताना तुम्ही फक्त त्या सांगळेवरती निलंबनाचीच कारवाई कशी काय केली हो? त्याला बडतर्फ का केलं नाही? आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर मागणी आहे. त्या ठिकाणी बडतर्फी झाली पाहिजे अशा पोलिसांची की जे जेएनझीला ड्रग्सच्या रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी त्या ठिकाणी देत आहेत. आणि एक देवाभाऊ, मला तुम्हाला सांगायचं आहे की 35 पुरणपोळ्या खाऊन स्मरणशक्ती नीट राहत नाही. तुम्ही 35 बदाम रोज सकाळी खा, बरं का? म्हणजे तुम्हाला तुम्हीच दिलेल्या आश्वासनांची आठवण राहील. त्यामुळे या कारवाईनं महाराष्ट्र आणि जेएनझी समाधानी नाहीये. त्या ठिकाणी बडतर्फीची कारवाई जी आहे ती तात्काळ त्या पोलीस कर्मचाऱ्यावरती झाली पाहिजे. दुसरीकडे दिल्लीमध्ये पोलीस वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्यांच्या कनिष्ठ पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना धमकावत आहेत की तुम्ही कारवाई करा, विद्यार्थ्यांवरती त्या ठिकाणी लाठीचार्ज करा, नाही केला तर त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करू देणार नाही. पोलीस दलामध्ये सुद्धा जे बांधव आहेत त्यांची सुद्धा लेकरं आता त्या ठिकाणी आंदोलनामध्ये रस्त्यावरती उतरून लढतायत हो. त्यामुळे आपल्याच लेकरांवरती हात कसा उगारायचा हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी काही पोलिसांच्या मनामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण सगळेच पाहतोय की लाठ्या काठ्या घेऊन गणवेश नसणारे, नेमप्लेट नसणारे त्या ठिकाणी प्रायव्हेट भाडोत्री लोक, आणि ही लोक कोण आहेत तर भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या ज्या काही सगळ्या संघटना आहेत, सो कॉल्ड जे कोणी देशभक्त त्या ठिकाणी स्वयंघोषित आहेत, जे खरे देशद्रोही आहेत असं म्हणायला हरकत नसावी, ते लोक त्या ठिकाणी आपल्या निष्पाप मुला मुलींवरती त्या ठिकाणी लाठीचार्ज करतायत. अरे आपल्या ज्या काय तिथं बहिणी लढतायत सगळ्या, त्या बहिणींना कशा पद्धतीने लोक मारतायत हो? यांना लाज वाटली पाहिजे. त्या ठिकाणी मुलींच्या नको त्या ठिकाणी स्पर्श करून विनयभंग करण्याचं काम या कारवाईच्या आडून सुरू आहे. पूर्वी ज्याला मुघल यायचे आणि अशा प्रकारच्या कारवाई करायचे तर त्या कारवायांमध्ये त्या ठिकाणी आपल्या आया बहिणींची इज्जत लुटली जायची. मग त्या सगळ्या ज्या काही औरंग्यांच्या अवलादी होत्या त्यांच्यामध्ये आणि आता हे जे काही त्या ठिकाणी सगळे शिरले आणि कारवाई करतायत यांच्यामध्ये काय फरक आहे? यांना लाजा नाही वाटत की अक्षरशः एक काठी घ्यायची ती मागणं आपल्या आया बहिणींच्या ज्या ठिकाणी लढतायत मुली त्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या काठीचा वापर करून हे लोक करतायत. प्रचंड संताप येणारी गोष्ट आहे, बरं का? आणि मी ह्या सगळ्या तमाम जेएनझीला सलाम करतो की ज्या प्रकारची स्वातंत्र्याची दुसरी लढाई ही छेडली लढतायत. त्यामुळे या देशाला इंग्रजांच्या नंतर जे दुसरं पारतंत्र्य या मोदी नावाच्या कायर माणसानं या देशामध्ये आणलं, त्यातनं निश्चितपणे स्वातंत्र्य पुन्हा मिळेल याची खात्री आता संबंध देशाला पडलेली आहे. आज भारताच्या कानाकोपऱ्यात नुसते जेएनझी नाहीत, काल परवाच्या अपडेट सगळ्या पाहिल्या तर त्या ठिकाणी आता पालक सुद्धा उतरलेत, ज्येष्ठ नागरिक उतरलेत, घरातली लहान लहान भावंड सुद्धा त्याच्यामध्ये उतरलीत, ते सुद्धा त्या ठिकाणी आता बोलतायत. या सगळ्या याच्यातनं आपल्याला हे स्वातंत्र्य नक्की मिळणार आहे. कानाकोपऱ्यामध्ये आग त्या ठिकाणी लागलेली आहे. आता ही लढाई जी आहे
वरती या सरकारला पाय उतार केल्याशिवाय राहणार नाहीये. आता उद्धव साहेब आणि राजसाहेब, शिवसेना आणि मनसे याच्या वतीनं पक्षाचे झेंडे त्या ठिकाणी जे काही आमच्या बाजूला ठेवून तिरंगा रॅली मुंबईमध्ये काढतायत. मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सगळ्यांचा सहभाग असणार आहे. तरुणाई रस्त्यावरती जेन्सी त्या ठिकाणी उतरतीये. आज अहिल्यानगरसह महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केलाय. म्हणजे हुकुमशाही पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलनच करू द्यायचं नाही हा सरकारचा अजेंडा त्या ठिकाणी आहे. पण त्या अजेंड्याला झुगारून त्या ठिकाणी संविधानाच्या रक्षणासाठी सगळे लोक रस्त्यावरती उतरणार आहेत. मी आवाहन करतो की मुंबईतल्या आंदोलनामध्ये ज्यांना जिथून जिथून पोहोचणं शक्य आहे त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणानं पोहोचावं. आणि दुसऱ्या बाजूला एक मी माहिती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून देतो की आम्ही अहिल्यानगरसह महाराष्ट्रातल्या या आंदोलनामध्ये उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आणि आंदोलकांसाठी जेन्झीसाठी त्या ठिकाणी लिगल एडची हेल्पलाईन सुरू केलेली आहे. माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती त्याचा ईमेल आयडी आम्ही दिलेला आहे. अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील जे जे लोक या आंदोलनामध्ये उतरत आहेत त्यांच्यावरती खोट्या नाट्या कारवाई त्या ठिकाणी होत आहेत. त्या सगळ्यांना वैद्यकीय मदतीबरोबरच त्या ठिकाणी लिगल मदत जी आहे, लिगल एड, ती देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करू. तुम्ही आमच्याशी संपर्क त्या ठिकाणी त्या ईमेल आयडीच्या माध्यमातून करू शकता. सोनम वांगचुकजी यांच्या सुद्धा या सगळ्या हिमतीला दाद दिली पाहिजे. ज्यांना काही दिवसांपूर्वी देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न सुरू होता, आज तेच त्या ठिकाणी किती मोठे देशभक्त आहेत हे या निमित्ताने पुढे आलेलं आहे. असा एक एज्युकेशनलिस्ट, सायंटिस्ट त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आज उपोषण करतो. उपोषणाचा आज 25-26वा दिवस आहे आणि एक मागणी अजूनही सरकारकडे त्या ठिकाणी प्रलंबित आहे की तुम्ही या मुलांवरती जे काही आंदोलनं सुरू आहेत, खोटे नाट्य गुन्हे दाखल करून त्यांचं करिअर बर्बाद करणार नाही या बाबतीतलं आम्हाला ठोस आश्वासन त्या ठिकाणी दिलं पाहिजे. मात्र त्या ठिकाणी मंत्र्यांनी भेट घेऊन सुद्धा हे आश्वासन आतापर्यंत सोनम वांगचुकजी किंवा अभिजित दिपके आणि जेन्झीला त्या ठिकाणी दिलेलं नाहीये. सभागृहामध्ये त्या ठिकाणी उद्धवजी भेटलेत, त्या ठिकाणी जाऊन आमचे सगळे खासदार शिवसेनेचे भेटलेत जंतर मंतरवरती जाऊन. आणि राहुल गांधींनी सुद्धा त्या ठिकाणी जे आंदोलन मोदींच्या घराबाहेर केलं, म्हणजे गांधी घराण्याचा लढण्याचा स्वातंत्र्याचा जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा या देशाला दाखवून दिला, विरोधकांना त्या ठिकाणी दाखवून दिला. तर त्यांनी सभागृहामध्ये जी मागणी केली याच्यावरती चर्चा करण्याची, तर त्या चर्चेला मात्र ही लोक काही अजूनही तयार नाहीत. त्यामुळे यांचा अजेंडा जो आहे तो त्या ठिकाणी स्वच्छ नाहीये. यांच्या मनामध्ये पाप आहे. हे सगळं पाप त्या ठिकाणी आता यांना वाचवू शकणार नाहीये. मी शेवटी पुन्हा एकदा हेच आवाहन करेल देवाभाऊंना की देवाभाऊ, निलंबन नको. त्या ठिकाणी तुम्हीच यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे बडतर्फीची कारवाई ही त्या ठिकाणी झालं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.